नमस्कार फ्रेंड्स, मी सुषमा. तर स्वागत आहे तुमचे सुषमा शर्वरी टेस्टी फूड अँड व्लॉग्समध्ये. तर आज आपण पाहणार आहोत लेयर्सची करंजी म्हणजे साठ्याची करंजी. तर ही करंजी एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि योग्य प्रमाणात कशी बनवायची ती यामध्ये मी सांगितले आहे. तर ही रेसिपी कोणीही बनवू शकेल अशा पद्धतीने मी यामध्ये समजावून सांगितले आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वप्रथम तुम्ही आपल्या सुषमा शर्वरी टेस्टी फूड अँड व्लॉग्समध्ये नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर येथे कढईमध्ये आपण 2 कप सुके खोबरे किसलेले घालून घेऊया. कढई अगोदरच तापलेली आहे. आता आपण हे व्यवस्थित परतवून घेऊया. तर येथे पहा थोडासा कलर चेंज झालेला आहे. जास्त नाही परतवायचे, थोडेसे परतवून घ्यायचे आहे, नाहीतर टेस्ट चेंज होते. तर येथे खोबरे आपले परतवून तयार आहे. ह्याच्यापेक्षा जास्त नाही परतवायचे. आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेतले आहे. तर येथे मी दुसरी कढई गॅसवर तापण्यासाठी ठेवली होती. आता आपण त्यामध्ये 2 टेबलस्पून तूप घालून घेऊया. आता येथे तूप वितळले आहे, त्यामध्ये आपण पाऊण कप रवा घालून घेऊया. हा बारीक रवा घेतलेला आहे. आता आपण व्यवस्थित मीडियम फ्लेमवरती परतवून घेणार आहोत. मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला रवा परतवून घ्यायचा आहे, नाहीतर हा रवा खाली लागू शकतो. तर हा रवा आपण 2 ते 3 मिनिट मीडियम फ्लेमवरती परतवला आहे. तर येथे थोडासा कलर चेंज झाला आहे. आपण साईडला करून त्यामध्ये 1 टेबलस्पून तूप घालून घेऊया. त्यामध्ये हाफ टीस्पून खसखस घालून घेऊया. ती व्यवस्थित परतवून घ्यायची. तर येथे खसखस व्यवस्थित परतवली गेली आहे. आता आपण सर्व रवा त्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि सर्व व्यवस्थित परत एकदा परतवून घेऊया. त्यामध्ये आपण 2 ते 3 टेबलस्पून ड्रायफ्रूट्स घालून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स यूज करू शकता. तर आता हे व्यवस्थित 1 मिनिटभर आपण परतवून घेणार आहोत. आता इथे आपले रवा परतवून झालेला आहे. त्यामध्ये आपण जे खोबरे भाजून घेतले होते ते घालून घेऊया. आता हे सर्व आपण परत एकदा परतवणार आहोत. फक्त 1 मिनिटभर परतवून घ्यायचे, कारण आपण हे खोबरे ऑलरेडी भाजून घेतलेले आहे. तर इथे आपले आता सर्व परतवून झाले आहे. आपण त्यामध्ये 1 टीस्पून विलायची पावडर घालून घेऊया. तर इथे मी विलायची पावडर टाकल्यानंतर गॅस बंद केला होता. आता ही सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर हे सर्व मिक्स झालेले आहे. आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया. तर अशा प्रकारे स्पॅच्युलाच्या साहाय्याने स्प्रेड करून ठेवायचे, जेणेकरून लवकर थंड होईल. जोपर्यंत सारण थंड होते तोपर्यंत आपल्याला करंजीची पारीसाठी लागणारी कणिक मळून घेऊया. तर येथे मी 1.5 कप मैदा घेतला आहे. तर मी एक मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे. आता आपण त्यामध्ये 1.5 टेबलस्पून बारीक रवा घालून घेऊया. 1 टेबलस्पून बेसन पीठ, चवीपुरते मीठ, हे सर्व पहिले मिक्स करून घेऊया. तर ते करंजी खुसखुशीत होण्यासाठी 2 टेबलस्पून मी तूप घेतले आहे. ते कडकडीत गरम करून घेतले आहे. आपण आता यामध्ये घालून घेऊया. तर हे तूप गरम आहे, तर पहिले चम्मचने मिक्स करून घ्या, नाहीतर हात भाजेल. तर ते आता हाताला सोसेल इतपत झाले की आपण हाताने व्यवस्थित तूप ह्या मैद्याला लागेल इतपत चोळून घ्यायचे आहे. तर पहा, अशा प्रकारे मूठ तयार झाली की समजायचे आपले तुपाचे प्रमाण व्यवस्थित आहे. तर आता आपण कणिक मळण्यासाठी घेऊया. तर यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालून आपण कणिक मळून घेऊया. तर ही कणिक आपल्याला जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही, एकदम मिडियम पद्धतीने मळायची आहे. तर येथे पहा, माझी कणिक आता मळून झालेली आहे. अशा प्रकारे आपली कणिक एकदम मिडियम पद्धतीने मी मळलेली आहे. तर ही कणिक एका भांड्यामध्ये काढून झाकण ठेवून साईडला 10 मिनिट रेस्ट करायला ठेवूया. तोपर्यंत पुढची प्रोसेस करून घेऊया. तर येथे पहा, आपले सारण थोडेसे कोमट गरम आहे. त्यामध्ये आपण 1 कप पिठी साखर घालून घेऊया. आता ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर हे सारण जेव्हा कोमट गरम असेल तेव्हाच पिठी साखर घालायची, जेणेकरून पिठी साखर व्यवस्थित मिक्स होईल. थंड झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स होणार नाही आणि गरम असताना घातले तर आपले सारण एकदम चिकट बनेल. त्यामुळे अशा पद्धतीने आपले सारण तयार आहे. आता आपण साठा बनवायला घेऊया. तर येथे मी 2 टेबलस्पून तांदळाचे पीठ आणि 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतले आहे. आता आपण हे दोन्ही एकत्र मिक्स करून घेऊया. त्यामध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप घालून घेऊया. आता हे व्यवस्थित फेटून घ्यायचे. तर ते व्यवस्थित फेटल्यानंतर पहा, साठाचा कलर चेंज झाला आहे. असा व्हाईटसर कलर झाला की समजायचे आपला साठा तयार आहे. तर आता आपला साठा तयार आहे. आपण पुढची प्रोसेस करूया. तर ते कणिक देखील व्यवस्थित भिजलेली आहे. आता आपण याचा एक रोल करून घेऊया. 3 पार्टमध्ये याला आपण डिवाइड करणार आहोत. तर याच्या आपल्याला 3 लाट्या बनवायच्या आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने हातावर वळून आपण साईडला ठेवूया आणि एक एक लाटी आपण लाटून घेऊया. तर ते मी लाटी लाटण्यासाठी घेतलेली आहे आणि ही लाटी आपण संपूर्ण साईडने व्यवस्थित लाटून घ्यायची.
सगळीकडनं व्यवस्थित लाटून घेतल्यानंतर अशा प्रकारे पहा ट्रान्सपरंट दिसत आहे। तर याच पद्धतीने आपण 3 लाट्या बनवून घेणार आहोत। तर इथे मी पोळपाटावर एक लाटी ठेवली आहे। आता आपण जो साठा बनवून घेतला आहे तो संपूर्ण पोळीला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। तर इथे साठा लावून झालेला आहे, आपण त्यावर दुसरी पोळी ठेवून घेऊया। तर ही पोळी ठेवताना खालची जी पोळी आहे त्या पोळीला व्यवस्थित मॅच होईल अशा पद्धतीने लावून घ्यायची। अशा प्रकारे हाताने थोडीशी प्रेस करून घ्यायची। आता त्यावरती आपण साठा लावून घेऊया। या पोळीला देखील संपूर्ण साईडने साठा लावून घ्यायचा आहे। तर या पोळीला साठा लावून झालेला आहे, आपण आता त्यावर तिसरी पोळी ठेवून घेऊया। ही देखील त्याचप्रमाणे ठेवून घ्यायची व त्यावर देखील साठा लावून घ्यायचा। तर इथे साठा लावून झालेला आहे। तर आता ह्याला आपण एक साईडने अशा प्रकारे पकडून व्यवस्थित रोल करत करत कडेपर्यंत घेऊन यायचा। रोल एकदम प्रेस करून करायचा, जेणेकरून त्यामध्ये पोकळी निर्माण होणार नाही। तर इथे आपला रोल तयार आहे। आता आपण याच्या साईडच्या कडा कट करून घेऊया। ते संपूर्ण साईडने पोळी व्यवस्थित जॉईंट झालेली नसते, त्यामुळे ती काढून घ्यायची, परंतु ह्याचा देखील आपण नंतर यूज करू शकतो। तर इथे आपण आता समान आकारामध्ये त्याचे कट्स करून घेऊया, जेणेकरून आपल्या संपूर्ण करंज्या व्यवस्थित आणि एक समान होतील। तर इथे आपल्या सर्व रोल कट करून झालेला आहे, अशा पद्धतीने हे दिसत आहे। तर आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया। हे ते करंजी लाटण्यासाठी घेतली आहे। तर हे पहा मी दाखवते, अशा प्रमाणे जी लेयर्स दिसणारी बाजू आहे ती वरच्या साईडनेच ठेवायची आणि हाताने प्रेस करून घ्यायची। तर ही पारी आपण आता मैद्यामध्ये घोळून घेऊया आणि लाटण्यासाठी घेऊया। तर हे लाटताना संपूर्ण साईडने व्यवस्थित लाटून घ्यायची, जेणेकरून आपली करंजी एक समान होईल। तर इथे आपली पारी लाटून झाली आहे, जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही, अशा प्रमाणे लाटून घ्यायची। तर यामध्ये 1 टेबलस्पून आपण सारण जे बनवले ते भरून घेऊया। तर अशा पद्धतीने जे साईडला गेले ते आतमध्ये ओढून घ्यायचे, कारण आपल्याला करंजी साईडने चिकटवून घ्यायची आहे। तर ते साईडने सर्व बाजूने थोडे थोडे पाणी लावून घ्यायचे। आता करंजी आपण फोल्ड करून घेऊया। तर अशा प्रकारे बोटांच्या साहाय्याने करंजीच्या कडा आपण दाबून घेणार आहोत। तर इथे मी फोकचा यूज करत आहे। अशा प्रकारे आपण त्याला डिझाईन बनवून घेणार आहोत। तर इथे पहा, साच्याचा वापर न करता आपली साच्याची करंजी तयार आहे। तर अशाच पद्धतीने आपण सर्व करंजी बनवून घेऊया। तर इथे आपल्या सर्व करंज्या बनवून तयार आहे। आता आपण तळण्यासाठी घेऊया। तर इथे मीडियम फ्लेमवरती आपण तेल तापवले आहे, जास्त तेल तापवायचे नाही। तर यामध्ये आता आपण करंज्या सोडून घेऊया। करंजी थोडी फुलल्यानंतर आपण पलटवणार आहोत। तर इथे पहा थोडीशी फुलली आहे, आता आपण पलटवून घेतली आहे। तर ही करंजी आपल्याला मीडियम फ्लेमवरती तळायची आहे, जेणेकरून याचे जे लेयर्स आहेत ते व्यवस्थित येतील आणि करंजी देखील व्यवस्थित तळली जाईल। तर आता आपली करंजी तयार आहे, आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्याच पद्धतीने आपण संपूर्ण करंज्या तळून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपल्या सर्व करंज्या तळून झालेल्या आहेत। तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व त्यासमोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटत जाईल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।